वार्ता न्यूज। बौद्ध धम्मात अष्टांगिक मार्गासह 10 शील पालन करावे, भंते अनु मोद्दसी यांचे प्रतिपादन। जरंडी येथे सामाजिक कार्यक्रमाच्या धम्मदेसनेच्या सुरुवात होण्यापूर्वी तथागत गौतम बुद्ध प्रतिमेस श्रद्धापूर्वक पुष्प अर्पण करून तद्वतच अखंड विश्वाचे ध्यानाचे महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। धूप दीप प्रज्वलित करून विचारांना स्मरण करून अभिवादन करण्यात आले। बौद्ध धम्म दुःख मुक्ती आणि निर्वाण प्राप्तीचा मार्ग दाखवणारा धम्म आहे। यामध्ये तथागत गौतम बुद्धांचे उपदेशच केंद्रस्थानी आहे। नैतिक नियमाचेच्या आधारावर आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतो। तथागत बुद्धांनी दुःखाच्या कारणांचा शोध घेऊन त्याचे निवारण करीत निर्वाणाकरिता या नियमांवर महत्त्वपूर्ण मानलेले आहे, ज्यामध्ये 4 आर्य सत्य आणि 12 निदान चक्र दुःख भव चक्राशी संबंध ठेवतात। तसेच अष्टांगिक मार्ग आणि 10 शील सिद्धांत त्या दुःख आणि चक्रापासून मुक्तीचा मार्ग दाखवतो। बौद्ध धम्मात अष्टांगिक मार्गासह 10 शील सिद्धांतचे सुद्धा दैनंदिन आचरणाचे नियम आहे। या नियमाचे पालन बौद्ध धम्माच्या उपासकांसाठी अनिवार्य मानला गेले आहे, असे धम्मदेसना देताना भंते अनु मोद्दसी यांनी जरंडी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी बौद्ध उपासकांना संबोधित करताना सांगितले। पुढे बोलताना भंते अनु मोद्दसी सांगतात की एक वृद्ध म्हातारी उत्तर प्रदेश राज्यातील श्रावस्ती येथे तथागत भगवान बुद्ध यांना भेटली असता त्यांनी प्रश्न केला की धर्म कोणता आणि अधर्म कोणता। त्यावर तथागत सांगतात, सब्ब पापस्य येतन्न बुद्धान्न, शासन हे धम्म शासन आहे। मन परिशुद्ध ठेवा, पाप कर्म न करता पुण्य कर्म करा। 5 शील सांगितले, पाणाती पाता वेरमणी सिक्खापद समादयामी, अद्दिन्ना दाना वेरमणी सिक्खापद समादयामी, कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापद समादयामी, मुसावादा वेरमणी सिक्खापद समादयामी, सुरा मेरे मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापद समादयामी। भावार्थ असा, हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोट न बोलणे, नशा न करणे। बौद्ध धम्मात सर्वसाधारण मनुष्य सुद्धा बुद्ध बनू शकतो, फक्त 10 पारामिता पूर्ण करायची आवश्यकता आहे। एक आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर जगात प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे दुःखी आहे। तथागत म्हणतात, या दुःखाचे काहीच कारण नाही। मनुष्य दुःखाविरहित मार्गावर चालला तर तो दुःखापासून अलिप्त राहू शकतो, हेच आर्य सत्य आहे। अर्थात दुःख आहे, अर्थात दुःखाचे कारण आहे, अर्थात दुःखाचे निरासन आहे, अर्थात दुःख निरासन होण्याचा मार्ग आहे। बौद्ध धम्माच्या चौथा आर्य सत्य म्हणजे दुःखापासून मुक्तीचा मिळण्याचा विकासाची प्रतिज्ञा केली पाहिजे। सम्यक वाग, हानिकारक बोलणे आणि खोटे बोलणे न बोलणे, सम्यक कर्म हानिकारक कर्म न करणे, सम्यक जीविका कोणते स्पष्टता या अस्पष्टता, हानिकारक व्यापार न करणे, सम्यक प्रयास आपोआप सुधारण्याचा प्रयत्न करत राहणे, सम्यक स्मृती स्पष्ट ज्ञानाने पाहण्याची मानसिक योग्यता बनवण्यासाठी प्रयत्न करणे, सम्यक समाधी निर्वाण मिळवणे होय, असेही बुद्ध विचार आपल्या धम्मदेसनेतून भंते अनु मोद्दसी यांनी उपस्थित उपासक उपासिकांना सांगितले। सोयगाव तालुक्यातील मौजे जरंडी येथे 17 ते 27 नोव्हेंबर 2023 दरम्यान श्रामणेर पब्बजा दीक्षितांचा सत्कार समस्त बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आला आणि तसेच भंते अनु मोद्दसी यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे पायाभूमिपूजन गुरुवारी तारीख 14 ला पार पडले। या कार्यक्रमात भंतेसह नवश्रामणेर विजय तायडे, रमेश दामोदर, वसंत बनकर, मोजे खवली सरपंच, मुकुंद वावळे, नीरज रगडे, सम्यक तायडे, अविनाश श्रीखंडे, यशोदीप निकम, निखिल नवगिरे, अशोक साबळे, अभय दामोदर यांचे यथोचित नागरी सत्कार, उपासक संघपाल सोनोने, बहुजन समाज पार्टी, बनेखा पठाण, माजी नगर परिषद अध्यक्ष सिल्लोड, सोयगाव तालुकाध्यक्ष सिद्धार्थ मोरे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष यशवंत कोतकर, माजी पंचायत समिती सभापती
राहुल राठोड बंजारा ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते, संजीवन सोनोने पंचायत समिती सदस्य, राहुल सोनोने नेता, गौतम दांडगे, दीपक जगताप, रवींद्र तायडे, सुरेश जनाल, बनेखा तडवी, सुनील निकम, सागर मोरे, रूपचंद सरोदे, विनोद शिंदे, चिधा साळवे, पंकज रगडे, अरुण सोनोने, मच्छिंद्र नरवडे, त्र्यंबक मोरे, सुखदेव साळवे, विनोद निकम, भगवान धनेश्वर, श्रीराम शिंदे, कैलास चोतमल, सागर साळवे, गौतम गंगावणे, अविनाश राठोड, अशोक बनकर, शंकर पाटील, अनिल संसारे, समाधान मोरे, कडुबा निकम, उपासिका प्रभाबाई निकम, लीलाबाई निकम, मंडाबाई साळवे आणि समस्त उपासकांकडून करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज रगडे, शिक्षक तथा माजी श्रामणेर विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून 1 किमी पूजनीय भंते अनुमोदसी पुष्पचरणी पायी चालत कार्यक्रम स्थळापर्यंत उपासकांनी रॅली काढून स्वागत केले। सोयगाव तालुका प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.